आम्ही नेपाळचा संदर्भ दिला की यांना मिरच्या झोंबतात, मग ते आम्हाला माओवादी ठरवतात, नक्षलवादी ठरवतात. पण नेपाळ असाच लुटला राज्यकर्त्या, नेपाळ अशा प्रकारेच लुटला आणि त्यातून जो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होता. त्याचं समर्थन मी करत नाही, पण लोकांच्या संयमाचा बांध इथे तुटतोय. 10 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर, आणि या राज्याला तुम्ही प्रगतीपथावरचं राज्य म्हणता. अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या, अनेक योजना. शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करा म्हणतो, ती करत नाहीयेत तुम्ही. करा ना मग मग अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. 10 लाख कोटी कर्ज आहे तर 11 लाख कोटी करा, पण शेतकऱ्यांना तरी तुम्ही आत्महत्या थांबवा. या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या? एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2000च्या वर आत्महत्या होत आहेत. मग हे कर्ज जे आहे 10 लाख कोटीचं कोणाच्या खिशात घ्या? शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत, शेतकऱ्याला हमी भाव देत नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. मग हे कर्ज झालं का? मग कोणासाठी तुम्ही कर्ज केलं? फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी कर्ज झालं असेल ते तुमच्या खिशातून द्या मग, कारण याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला. लाखो असे खातेदार आहेत जे बेकायदेशीर आणि बोगस आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास खात्यात होतो. हे माहिती आहे का तुम्हाला? बोगस नावं आहेत हजारो आणि लाखो. त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याला पैसे दिले जात आहेत. ते सगळे भाजपचे कार्यकर्ते. ती लिस्ट मी आता आजच मी पाठवली आहे लोढांकडे. हे कोण आहेत? आणि सगळ्यात जास्त ओरबाडणं नागपूर आणि विदर्भात सुरू या विभागात. आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांना या कौशल्य विकास योजनांचा भ्रष्ट मार्गाने लाभ दिला जातो. जसे पूर्वी बोगस स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन द्यायचे, म्हणजे स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली तरी पेन्शनचा लाभ चालूच आहे, त्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना या आणि तिसरी SRE योजना, ह्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही. याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग.